एक नवी नवी ज्योत ज्ञानाची प्रज्वलित करणारी आहे. तर या प्रसंगी आपण आपल्या कार्यक्रमाच्या शिरस्ताप्रमाणे मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळणार आहोत. आदरणीय आमचे ज्येष्ठ व्याख्याता अंकुश ससाणे सर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. आमच्या अधिक सरांना त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहम्मद अजीज सर. हमारे यहाँ का तो मैं बहुत बहुत वहाँ के टीचर्स और साथीदार को मैं बहुत बहुत यहाँ फैसिलिटी से शुक्रिया अदा करती हूँ कि कैसा ना हो, जिनको आता था जिनको नहीं आता था उन्होंने एक दूसरे की मदद लेके यहाँ पे इस काम को अंजाम दिया और ये इसके नतीजे निकला कि आपको रचना काफी चाहिए। आदरणीय मंच, मेरे अजीज साथी, अजीज सर, इसी तरह से ही मेरे सर, मेरे साथी, हमारा जो कंपटीशन रहता है ना वो हेल्दी कंपटीशन होना जरूरी है। और हमारे जो कंपटीशन है वो कहीं ना कहीं सेल्फी से आती है, टकराती है। और जिला परिषद मैं भी रहकर आया हुआ हूँ, लेकिन मैं हमेशा बोलता कि मेरे लोग भी बहुत अच्छा काम करते हैं। मैंने वहाँ का भी काम देखा, यहाँ का भी देख रहा हूँ। वाकई में जब हम अमरावती गए, अमरावती सादरीकरण था, एक फ़ोन पर मैंने समझ लो कल सुबह निकलना है और रात में 10 बजे फोन आ रहा, मेरी टीम तैयार है, अपर्णा ताई थे, साकिब सर थे, साजिया मैडम थे प्रेजेंटेशन के लिए। और प्रेजेंटेशन कैसा रहता मालूम है आपको? तो जब तो आप कहीं यहाँ से हटकर जाते तो वहाँ आप जो है, आप एक शिक्षक, आप एक ये नहीं रहते, व्यक्ति नहीं रहते, आप एक संस्था करके जाते हो और वहाँ प्रेजेंटेशन एक संस्था का रहता है। अभी एक छोटी सी एक्टिविटी नहीं है, ये बहुत बड़ी एक्टिविटी है जो वीडियो निर्मित है। वीडियो निर्मित कभी हमने सोचे नहीं थे महानगर पालिका में, कभी हुई नहीं, ये पहली बार हुआ। और इतना अच्छा कंपटीशन में यहाँ जो है करीब करीब 30 लोगों ने को अवार्ड मिला, ये बहुत बड़ी बात है। यानी हमारे लोगों में भी सलाहियत है, वो सामने आना चाहिए। हमारे बच्चों को क्या उसका उपयोग हो रहा और उससे क्या होता है। मैं यहाँ सभी शिक्षा वालों ने जो यहाँ बख्शिश वितरण का कार्यक्रम आयोजित किया उसके उनका मैं धन्यवाद करता हूँ। पण आता सर्व गुरुजन इथे आहेत हे सर्वांना माहिती आहे, कळलं आहे. आपण या कार्यक्रमाच्या आता जसं सगळ्या मॅडम म्हणतो की आम्ही पोहायला जसं असतं ना, एखाद्या म्हटलं की जा आता टाकून आणि पोह पट व्हिडिओ निर्मितीचं काहीच तसंच झालं. एखादा व्हिडिओ निर्मिती आणि लोकांनी चक्क त्या दिवशी खूप प्रॅक्टिस केली आणि व्हिडिओ निर्मिती ज्याचं सहाय्य लागलं त्या पद्धतीनं त्यांनी व्हिडिओ निर्मिती करून आपलं 100% देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा गुणगौरव आहे. सुरुवातीला आपण सुरुवात करूया पहिला आणि दुसरीसाठी व्हिडिओ निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आमच्या अपर्णा अविनाश जोरे मॅडम यांना मी या मंचावर अतिशय सन्मानपूर्वक इथे बोलवते. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन आपण इथे त्यांचा गुणगौरव करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांचं आपण कौतुक करूया, त्यांचा सन्मान करूया. यथोचित सन्मान आमच्या अविनाश जोरे मॅडम यांनी प्रथम क्रमांक या गटामध्ये. आदरणीय हिंगोले साहेब यांनी भाषेचा छानसा व्हिडिओ मुलांच्या सोबत घेऊन तयार केला, त्याबद्दल त्यांचं मनोमन खूप खूप. आदरणीय नजमूर सर मॅडमला इथे आमंत्रित करते. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांचं सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्या टाळ्यांच्या अपेक्षित आम्ही आहोत, कारण आपण एकमेकांना टाळ्यांनी प्रबोधन देतो आहे. पुढे जाण्यासाठी नवी वाट निर्माण स्वागत होणार आहे. मी आदरणीय या विचार मंचाला विनंती करते की अब्दुल रहमान सरांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा द्याव्यात. जोरदार टाळ्या. दुसरीचा इंग्लिश गट सईद जाफर सईद गफूर सर, एकमेव असे व्यक्ती की ज्यांनी इंग्रजीमध्ये आपला व्हिडिओ निर्माण केला आणि प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. सईद जाफर सर, अतिशय आम्हाला भूषण आहे की तुम्ही मनपामध्ये इंग्रजीमध्ये एकमेव असे व्यक्ती आहेत की ज्यांनी व्हिडिओ
निर्माण केला. सई जफर सर, मान्यवरांना विनंती करते की त्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करावं आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा द्याव्या. लँग्वेज मध्ये भाषेमध्ये परत एकदा सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. जोरदार टाळ्या, दुपटीनं टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आपल्या संपूर्ण मराठीसाठी त्यांनी छान नेतृत्व राज्यावर पण केलेलं आहे. सर्व मोठ्या आशेनं बघत आहेत. डायरेक्ट देखील त्यांच्याकडे अधिक खूप सारे लोक. वकील अहमद गुलाम अहमद सरांना मी आमंत्रित करते. 3री ते 5वीचा गट आहे. या विचारमंचावर मी त्यांनी स्वागत व्हावं, वितरण व्हावं, त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्प देऊन स्वागत करावं. जोरदार टाळ्या. बाकी आपण सरांकडे अतिशय अनुभवी सर आहेत. त्यांचा वर्ग पण अतिशय बोलचा आहे. मुलांसाठी सतत झटक असणारे आमचे अखिल सर. जरी शांत वाटत असले तरी वर्ग खूप सुंदर आहे त्यांचा. अखिल सरांना पुढील वाटचालीसाठी खूप मोहम्मद यांना मी आमंत्रित करते. उर्दू गटामधनं त्यांनी आपला 3रा पुरस्कार, 3ऱ्या क्रमांकाचं सन्मानपत्र, सन्मानचिन्ह स्वीकारावं. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांना सईद रशीद सईद फातेह सर, उर्दू साठी त्यांनी व्हिडिओ निर्मिती केली. इयत्ता 3री ते 5वीच्या गटामधनं सरांचा वर्ग अतिशय सुंदर, सरांचं काम अतिशय सुंदर आहे. तर सांगताना आनंद होतो की सर यांनी वर्गामध्ये आपल्या मुलांपूर्वक या विचार मंचावर आमंत्रित करते. त्यांनी आपलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मान्यवरांकडून स्वीकारावं. त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी त्याचा हे करावा, गौरव करावा. आपल्या जोरदार टाळ्यांची अपेक्षा आम्हाला आहे. मॅडमचा वर्ग अतिशय सुंदर आहे. मॅडम खूप मेहनत घेतात मुलांवरती आणि त्यांना मॅडम गणितासाठी त्यांनी छानसा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मनपामधून त्यांनी 2य क्रमांक 3री ते 5वीच्या गटामधून त्यांनी प्राप्त केलेला आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मान्यवरांनी त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. तुम्हाला ऑलरेडी तुमच्या बक्षिसाची रक्कम तुमच्या खात्यावर जमा आणि त्यांना 3य क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे मान्यवरांच्या हस्ते देतो आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे गौरवण्यात यावं आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मान्यवरांनी द्याव्यात. आमच्या आहेतच सदैव त्यांच्यासोबत असणार आहे. सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अतिशय सुंदर त्यांचा वर्ग असतो. मॅडमचा खूप ऍक्टिव्ह व्हिडिओ नेहमी टाकत राहतात. मॅडम मुलांसोबत झालेल्या ऍक्टिव्हिटीचे फोटोज टाकत राहतात. कालची मॅडम 1st आणि 2nd दोन्हीही 3री ते 5वीच्या गटामधून 2 व्हिडिओला त्यांना आज पुन्हा लॅब तुमची या सन्मान चिन्हाने भरणार आहे. एन्व्हायरमेंट साठी बनवलेला त्यांचा हा विषय व्हिडिओ. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी त्यांना गौरवण्यात यावं आणि पुढील वाटचालीसाठी खूप मध्ये 3य क्रमांक पटकावलेला आहे. मान्यवरांनी त्यांना 3य क्रमांकाचं बक्षीस वितरित करावं. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. लँग्वेज मध्ये प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवला आहे ते आहेत नावेद अहमद खान, शमशेर खान. अतिशय सोज्वळ मनाचे असलेले आमचे सर. छान सुलभ वर्गावर स्वतःच असलेलं नियंत्रण, मुलं त्यांच्या जवळचे. अतिशय सुंदर काम आहे. नावे सरांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांना इथे जात आहे. ते 8वीच्या गटामध्ये त्यांनी 2य क्रमांक पटकावलेला आहे. परत एकदा त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं मान्यवरांनी आणि त्यांना भविष्यासाठी छान शुभेच्छा द्याव्यात. हे उर्दू 6चे शिक्षक आहेत. यांची मेहनत आहे विद्यार्थ्यांमध्ये मिसळून राहणे. अतिशय फ्रेंडली रिलेशन असतं त्यांचं विद्यार्थ्यांसोबत. मी मान्यवरांना विनंती करते की सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मोदी सरांचं स्वागत करावं. आपल्या शाळांची अपेक्षा आहे. या वयामध्ये काय म्हणतात, सरांना कधी न फक्त काम करताना आम्ही बघतो आहे. सरांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. विचार मंचावर आमंत्रित करते. ऑलराऊंडर असणारी पर्सनॅलिटी, पण नेहमी म्हणतात ना, ज्यांच्याजवळ ज्ञानाची प्रचंड हे असते त्या अतिशय संत गतीने ते चेहऱ्यावर शांत स्वभाव असणारे
आणि लगडते सर यांना प्रथम पारितोषिक जात आहे. द्वितीय पारितोषिक सन्मानपत्र सन्मान चिन्ह सोबत आदरणीय लगडते सर यांनी द्वितीय क्रमांक देखील पटकावलेला आहे. 6 ते 8चा गट आहे. गणित आहे आणि गणितामध्ये सरांचा हातखंडा आहे की याच्यावरून सिद्ध होते आहे. इफत शफिया मोहम्मद शमसुद्दीन यांनी मी आमंत्रित करते. अतिशय सन्मानपूर्वक त्यांनी विचार मंचावर यावं. सर्व मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं आणि भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद मॅडम. इफत मॅडमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वाजेगा तबस्सुम मॅडम मॅथ्स मध्ये त्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 6 ते 8च्या गटामधून पटकावलेलं आहे. मॅडमचा वर्ग अतिशय चांगला असतो. खूप कृतिशील ज्याला म्हणूया कृतिशील मुलांसाठी नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं ते पण मान्यवरांकडून स्वीकारावं. इंग्लिश विषयामध्ये त्यांनी व्हिडिओ बनवलेला होता. मान्यवरांनी त्यांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अस्मा परवीन मैडम काफी बहुत अच्छी, बच्चों में बात करने का तरीका भी बहुत अच्छा. तर असे मी आमचे ऑलराऊंडर साकिब सर यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मान्यवरांना देखील खूप आनंद होत आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर मयूर सर शाळांसाठी त्यांचा हातखंडा आहे. अतिशय सुंदर काम शाळेमध्ये पीएमसी शाळा केली करण्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मयूर पवार सर. सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करतो. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारावं. मान्यवरांकडून सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी स्वागत करावं. वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना. नूर सरांचा वर्ग खूप छान असतो. सर्व कामं आटपून कदाचित मॅडम शाळेत सर्व व्यवस्थित लावून खूप स्वागत. आमच्या आपल्या शाळा कारण तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणून समग्र शिक्षा खऱ्या अर्थानं चालणारी व्यवस्था आहे. यांना प्रत्येकाची हाताची सर्व मुख्याध्यापक मंडळी आहे. प्रशिक्षण जो संस्था है उसका मदद का इन तमाम लोगों का बहुत ज्यादा तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा कि उन्होंने हम जैसों को इज्जत अफजाई की और हमारे काम को रिकॉग्नाइज किया. ये सबसे बड़ी चीज है हमारे लिए. हालांकि हमारे लिए सबसे बड़ा रिकॉग्निशन एक और होता है जो एक अच्छे टीचर के लिए होता है और हमें खुशी है कि हमको जब खुशी होती है कि हमारे बच्चे हमें बोलते हैं कि ये वो हमारे सर है जिनकी वजह से आज हम ऐसे हैं या हम कुछ कर सके. ये हर एक टीचर के लिए रिकॉग्निशन होता है लेकिन एक मटेरियल रिकॉग्निशन भी होता है जिसे हम अवार्ड बोलते हैं पारितोषिक बोलते हैं. और आज हमें मिला है. बहुत खुशी है. आप सब लोगों ने हमें इस लायक समझा. हम कहीं तो भी कंपटीशन में स्टैंड करने लायक हुए. ये हमको भी समझा कि हम कहीं तो भी करें. इस तमाम के लिए शुक्रिया अदा करता हूँ. आदरणीय मंच आणि माझे याच्यामुळे आपल्याला बक्षीस वगैरे जर हे सन्मान वगैरे भेटला तर माणूस अजून इंटरेस्ट होते आणि पुढे अजून काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण सर्वांना अभिनंदन. सर्व ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि याच्यानंतर बी आपण विविध स्पर्धेत जसे आता पुढे जाऊन बाई मुख्यमंत्री शाळा आहे तर आम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये सर्व याच्यात भाग घेत आहे. आणि पीएमसी असल्यामुळे आता आम्ही जास्त कोणत्याही गोष्टीत पहिला नंबर आला पाहिजे हे सर्वांचा आग्रह आहे आता इतकं सर्व. आणि आम्ही बी त्यांना साथ देत आहे. तर याच्यापुढे मी असे स्पर्धेत कोणतेही असो तरी आम्ही त्याच्यात भाग घेतो. धन्यवाद. आपण इथं अस्सलाम वालेकुम. गुड आफ्टरनून. आज का ये कार्यक्रम मानवता स्तरीय वीडियो निर्मित इसके अंदर ऐसा है कि अल्हम्दुलिल्लाह मानवता के बहुत सारे लोगों ने हिस्सा लिया था और मेरी तो ऐसी हुई कि उस टाइम में ऐसा मसला हो गया था कि 0.1 का प्रशिक्षण शुरू था और सर का फोन आया कि मैं मानवता स्तर के ऊपर बहुत कम वीडियोस गए अपने को बनाना भी जरूरी है.
तो वैसे ही मैं आज बर्शित से दोपहर में गया, सर ने बोले चलो बच्चे वगैरह नहीं है स्कूल में, तो अल्हम्दुलिल्लाह मैंने वीडियोस वगैरह बनाया। अल्लाह का एहसान है अल्हम्दुलिल्लाह कि यहाँ पर प्रोग्राम में मेरा दूसरा नंबर सेलेक्ट हुआ, ये अल्लाह का एहसान। और मैं तमाम लोगों को काबिल मुबारकबाद देता हूँ इस बात की कि उन्होंने भी बहुत ज़्यादा मेहनत से वीडियो बनाए और उनके यहाँ पर हौसला अफजाई की गई। मैं मानव स्तर के ऊपर तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ और अपनी बात खत्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम। गुड आफ्टरनून। सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया कि हमारी छोटी सी कोशिश को सराहा गया और मनपा के लेवल पर भी प्रोग्राम को ऑर्गेनाइज करके हमारी हिम्मत अफजाई की गई। वीडियो मेकिंग का जो तजुर्बा था वो मेरा भी पहली बार भी रहा कि एचएम के टाइम पर बेटी थी उसको 1 दिन के अंदर, लेकिन अल्हम्दुलिल्लाह उसका एक अच्छा आउटपुट मिला। और वीडियो मेकिंग का एक फ़ायदा ये है कि जो हमको यूट्यूब पर मिलते हैं वीडियोस, तो वो हमारी मतलब जो ज़रूरत है कि उसके मुनासिबत से नहीं रहते हो, वो एक आम वीडियोस रहते हैं। जबकि हम जब बनाते हैं तो हमारी क्लास के बच्चों की उम्र के हिसाब से, उनके जो ज़रूरियात है उसके हिसाब से हम वीडियो बनाते हैं। तो ये हमारे लिए एक अच्छा कदम है। ऐसी उम्मीद है कि आगे भी अच्छा हम लोगों का परफॉर्मेंस है। शिल्पा टीचर ने और फरीदा मैडम ने कि अपने स्कूल से एक भी वीडियो गया नहीं, अपने स्कूल का नाम होना चाहिए। तो उनकी प्रेरणा, उनकी वजह से मेरे दिल में भी ऐसा आया कि सही है, अपने स्कूल का नाम आगे आना चाहिए। तो मैंने जो वीडियो छोटे छोटे बनाकर रखी थी, स्कूल पर तो हम जा नहीं रहे थे उस वक्त में, तो जो भी छोटी छोटी वीडियो मैंने उनके बनाई थी बच्चों के, वो मैंने डाल दी स्क्रीन पर जाकर। फिर बाद में ऐसा लगा कि एक वीडियो अच्छा भी होना चाहिए ताकि अपने स्कूल का नाम हो। तो एक वीडियो मैंने रात में बैठकर बनाई, लास्ट दिन जब था, आखिरी तारीख को तीनों वीडियो मैंने डाली थी। और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि हमारे स्कूल का नाम हुआ, उनकी वजह से मुझे भी आगे बढ़ने का मौका मिला। और मेरा हमेशा का ये तजुर्बा है, ये मानना है कि इंसान की कोई उम्र नहीं होती सीखने के लिए भी। हर उम्र में इंसान सीखता ही रहता है। सीखने का जो एक्सपीरियंस है, लर्निंग प्रोसेस इज कंटिन्यू फ्रॉम क्रेडल टू ग्रेव। झूले से लहर तक के इंसान सीखता है। गुड आफ्टरनून। मनपा का तो ये मामला आपको सबको मालूम है कि हमारे यहाँ लास्ट डेट पे सारे काम होते हैं। तो हमारे सक्षम जो टीचर्स है जो यहाँ पर हाजिर नहीं भी है, तो उनकी काबिलियत का मैं शुक्रिया अदा करता हूँ और सबको मुबारकबाद देता हूँ। और आगे भी इस काम को हम अंजाम देंगे, ऐसी हम आप लोगों से जो है तो प्रॉमिस करते हैं समग्र शिक्षा से कि आप मैसेज कीजिए, आप कॉल कीजिए कि सर 12 बजे करना है, मैं एग्जैक्ट करना है। इंशाल्लाह आप लोग कभी मायूस नहीं होंगे। मैं इतना कह के अपनी बात खत्म करता हूँ। बहुत बहुत शुक्रिया। लास्ट बट नॉट द लीस्ट, मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देणाऱ्या आदरणीय अपर्णा मॅडम यांना मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. 2008 पासून मी टेक्नो सेवी 2008 वयाचं, जसं मॅडम बोलल्या की वयाचं काही बंधन नाही. जी इच्छा आपण मनामध्ये धरतो, कोणी असेल नसेल मला माहिती नाही, पण जेव्हा केव्हा मी 2008ला टेक्नो सेवी होती, कोणीही नव्हतं. मी प्रामाणिकपणे मला पहिला टेक्नोसेवी पुरस्कार मिळाला महाराष्ट्र याच्या राहुरीला, कृषी विद्यापीठ राहुरीला जो पुरस्कार झाला त्यामध्ये पहिल्यांदा मिळाला मला टेक्नोसेवीचा. त्यामुळे मला स्वतःचा गर्व वाटतोय की चला आपण डिजिटली का होईना अपडेट होतात. आणि हा जो एखादी महिला जर पुढे जात आहे ना, तर सगळ्यांनी पुढे जायलाच पाहिजे. हा माझा दुसरा म्हणजे इच्छा असते माझी अशी की व्हायला पाहिजे पुढे. त्यासाठी खूप एफर्ट्स असतात. सन 2023-24 मधील दिव्य निर्मिती स्पर्धा, या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी समारंभपूर्वक संपन्न झाला असं म्हणायला हरकत नाही. हा कार्यक्रम उशिरा का होईना पण चांगल्या पद्धतीनं आयोजित केला, त्याबद्दल मनपाच्या समन्वय विभागाचं आणि आमच्या सर्व विषय साधन व्यक्तींचं मी अभिनंदन व कौतुक करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असले अनवर सर, भिंगरे सर, आदिश सर आणि आपण उपस्थित सर्व काय म्हणतो त्याला सहभागी बक्षीस प्राप्त करणारे व्यक्ती, विजेते शिक्षक बंधू भगिनींचं आपलं खरोखर मनापासून कौतुक करतो व आपलं अभिनंदन करतो. व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही आपण जे अध्यापन करतोय त्या अध्यापन घटकांवर आधारित होती आणि आपण त्यामध्ये सहभाग घेतला
आणि आपल्याला बक्षीस सुद्धा प्राप्त झालं. त्यामुळे आपण अभिनंदनास पात्र आहातच. त्यामुळे आपलं कौतुक करणं आपलं कर्तव्यच आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परंतु यामागचा जो मुख्य उद्देश आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की शासनाने जी स्पर्धा ठेवली होती किंवा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे की त्यामागे काय हेतू आहे. कारण प्रत्येक स्पर्धेचा, प्रत्येक कार्यक्रमाचा, प्रत्येक उपक्रमाचा काहीतरी विशिष्ट हेतू असतो. तो आपण प्राधान्याने लक्षात घेतला पाहिजे. आपण केव्हा स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपल्या व्हिडिओ बक्षीस मिळालं, कधी स्पर्धेत सहभागी झाले किंवा आपलं काम चांगलं होतं म्हणून बक्षीस मिळालं, एवढ्यापुरतच आपण थांबता कामा नये. तर मुख्य उद्देश हा आहे की तंत्रज्ञानाचा उपयोग हा मुलांच्या शिकण्यासाठी झाला पाहिजे. मुख्य हेतू काय आहे का की तंत्रज्ञानाचा उपयोग हा मुलांच्या शिकण्यासाठी झाला पाहिजे. म्हणजे स्पर्धा ही केवळ आपल्यासाठी नव्हती, स्पर्धा ही मुलांच्या शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे यासाठी होती. मग आता हे कसं शोधायचं, तर अशी स्पर्धा घेऊन म्हणजे आपले किती शिक्षक तंत्रस्नेही आहेत, किती शिक्षक अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात, किती शिक्षक टेक्नोशियल बनून आपलं अध्यापन म्हणजे परिणामकारक करू शकतात याचा शोध घेण्यासाठी ही स्पर्धा होती. मनपा स्तरीय वीडियो निर्मिती 2023-24 के बक्षीस वितरण समारोह में विशेष तौर से उपस्थित आदरणीय ससाने सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता हमारे अनवर सर, शाळा निरीक्षक मनपा अकोला, उपस्थित अर्जुन इंगबेरे सर मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियान की पूरी टीम और आज जो प्रोग्राम भागा गया था जिसके फलस्वरूप में आज जिन लोगों को पुरस्कार मिला गया वो तमाम पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधुओं लगे। सही पूछा जाए तो अध्यक्ष भाषण अध्यक्ष जो बनता है उसके लिए कोई विषय नहीं रहता। जैसे मेरे सभी वक्ताओं ने अपनी बात को आज के इस कार्यक्रम को विस्तार से रखा, खासतौर से ससाने सर ने पूरा सविस्तर अपर्णा ढोरे मैडम ने भी रखा है। तो बस इस समय में आज चूंकि जुमा भी है, शुक्रवार है, हमारे नमाज का भी समय हो रहा है, प्रोग्राम बहुत ज़्यादा बढ़ गया है। इस समय में आज जिन जिन लोगों ने तमामी जो यहाँ बैठे हैं पुरस्कार प्राप्त शिक्षकों को खास तौर से अभिनंदन करूँगा। और एक बात और कहूँगा आपको कि भाई हमारे जैसा ज्येष्ठ लोगों ने कहा है कि फल की अपेक्षा न कर कर्म करते चल, तो वैसे ही हमने करना है। हमने अपने काम को जी जान से करना है, पूरी ताकत से करना है, फल तो उसका मिलना ही मिलना है। जैसा कि बहुत सारे लोगों ने इस वीडियो निर्मित के अंदर सहभाग लिया था, लेकिन आप लोग खुशनसीब है, खुशकिस्मत है आप लोग कि आपका नंबर लग गया, आपका सिलेक्शन हो गया, वरना बहुत सारे लोगों ने इसमें पार्टिसिपेट किया था। तो बहुत अच्छी बात है और बहुत प्रेरणा की बात है, बहुत उसकी बात है कि आप लोग जो है तो महानगर पालिका का नेतृत्व किया आपने, और साथ ही आपने जिले में भी नेतृत्व किया हमारे अपर्णा टाइम। तो आप तमाम लोगों को पूरे डायट की ओर से, महानगर पालिका की ओर से और तमाम मुख्याध्यापक और शिक्षकों की ओर से, भले उनकी यहाँ मौजूदगी नहीं है लेकिन उनकी सबकी ओर से आपका भरपूर अभिनंदन और आपको बधाई, और उम्मीद करते हैं कि भविष्य में आप इससे भी ज़्यादा और अच्छा करेंगे, अपने महानगर पालिका का, अपने प्रशासन का, अपने स्कूलों का, अपने समाज का नाम रोशन करेंगे। इसी दो शब्दों के साथ अपने ख्यालात को यहाँ विराम देता हूँ। थैंक यू। आदरणीय अजित सर यांचं या ठिकाणी अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते। यानंतर या सगळ्या कार्यक्रमाची जी काही रूपरेषा असते किंवा जी काही मार्गदर्शन असते ते डायट स्तरावरून होत असते आणि तसं तसं आम्ही तुमच्यापर्यंत ते सगळं पोहोचवत असतो। समग्र शिक्षा एक दुवा म्हणून काम करते त्या ठिकाणी। तर असे या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे आदरणीय अंकुश ससाणे सर या ठिकाणी वरिष्ठ अधिव्याख्याता या ठिकाणी विशेष उपस्थिती त्यांची या कार्यक्रमाला लाभली आहे, तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। यानंतर आदरणीय अनवर सर प्रमुख उपस्थिती आणि आदरणीय इंगबेरे सर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आम्हाला लाभली, त्यांनी सुद्धा या ठिकाणी
सन्मान दिला आणि मंचावर या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित झाले त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि त्यांच्यामुळे हे कार्यक्रम होऊच शकत नाही. तुम्ही सगळे या ठिकाणी, फक्त तुम्हीच नाही आहात, हे सगळे फोटोज सुद्धा जाणार या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती जाणार, त्यांना सुद्धा कळणार की आपलं आजचं जे काही कार्यक्रम झालेला आहे तर याची जी काही पडसाद असतील किंवा त्यांना सुद्धा कळणार की असेही कार्यक्रम आहेत ज्यामध्ये आम्ही सुद्धा पार्टिसिपेट करू शकतो, आम्हीही घेऊ शकतो. हे सगळ्यांना माहिती की आम्ही सुद्धा करू शकतो. पण तुम्ही प्रथम प्राधान्याने या ठिकाणी आलात आणि तुम्ही बाजी मारली. दुसरी बाजी नंतर ते लोक मारतील कदाचित, पण आपण या ठिकाणी बाजी मारलेली, आपण सगळ्यांनी बक्षीसं घेतले. तुमचे सर्वांचे कौतुक आणि सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपलं बक्षीस या ठिकाणी घेतलं. या ठिकाणी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सफिया मॅडम आहेत, आदरणीय शिंदे मॅडम आहेत, त्यांचे सुद्धा मला या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी आमचे बंधू आदरणीय शिंदे सर झाले, बुके सर झाले, कुटाणे सर झाले, अंजिकर सर झाले, सोनवणे सर झाले, हे कायम आमच्या पाठीशी असतात आणि ह्या कार्यक्रमाची धुरा चांगल्या प्रकारे होण्यासाठी कायम सोबत असतात. यांचे सर्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे अशी मैत्रीण या ठिकाणी शर्मा मॅडम यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर संपवावा असं या ठिकाणी मी जाहीर करते आणि इथे माझे आभार थांबवते. धन्यवाद.